सामाजिक संस्था सातारा संचालित जीवन आणि अनाथ आश्रम सातारच्या वतीनं त्या रस्त्यानं आम्ही आता जात होतो. हा रस्ता कोळी नाक्याकडे जातो. आजी आम्हाला दिसल्या त्या अवस्थेत मध्ये. आपण आजी बरोबर चर्चा करूया. आजीला काही अडचण आहे ते आपण आजी बरोबर बोलून पूर्णपणे समजून घेऊया. आजी आपले नाव काय? बानू गुलाब मोमीन. बानू गुलाब मोमीन. भानू गुलाब मोमीन. बानू बानू गुलाब मोमीन. मोमीन. राहता कुठे? सोनगाव. सोनगावला. सातारा सोनगाव. अजिंक्य ताराच्या पाठीमागच्या बाजूला. घरी कोण कोण आहे तुमच्या? एकटी. एकटेच आहात का? ते तुम्हाला नक्की काय झाले पायाला? माझं खोब्याचं ऑपरेशन करताना बर. मेन शिरायची तुटली आहे. मेनशीर तुटलेले खुब्याचं ऑपरेशन करत असताना. बर. पुढे काढलाय. पूर्णपणे पाय काढलाय. बॉल बॉल. बॉल काढलाय. मग आता तुमच्या घरी कोण आहे का? आता कोणी नाही, एकटीच राहते. एकटंच असता. मग तुम्ही अन्न वस्त्र निवाऱ्याची कशी सोय करता? अन्न वस्त्र आहे, मला तुमच्यासारखी मदत करणारे आहेत. आता मला रेशनिंग मिळतं, बर. पण ते मला घरात करून खाता येत नाही. म्हणजे ह्या अडचणीमुळे केमिकलच्या फवाऱ्यामुळं घरात आता तुम्ही पाय ठेवू शकणार नाही अशी माझी अवस्था घरात आहे. कशामुळे झाली अवस्था अशी? तो करतोय कोण? शेजारी. काय त्याचं नाव आहे? राजू शामराव नावडकर. राजू शामराव नावडकर. शामराव नावडकर. पण ते तुम्हाला त्रास का देतात? त्याची त्यालाच माहिती. माझं त्याचं काय देणं नाही घेणं नाही. मी तिथं राहिल्यापासून त्याच्या दारात गेले नाही, वाटीभर कालवण नाही, तांब्याभर पाणी नाही, काय नाही. मग का देतात त्रास? त्यांना काय हवंय? त्रास त्याला मला राहून द्यायची नाही हे विषय आहे घरी. का बरं? काय त्याची त्यालाच माहिती. मग शेजार पाजारी कोण सहकार्य करत नाहीत? लांब लांब आहे ती. तिथं दुसरं कोणाचा संपर्क येत नाही. मग तुमचं आता म्हणणं काय आहे? तुम्हाला आमच्याकडून काय अपेक्षा हवी? काय देऊ शकतो? त्याला पकडून बर. त्याला जाब विचारायचा की तू का ते त्रास देतोयस म्हणून. त्यांना जाब विचारायचा आहे की त्या आजीला तुम्ही का त्रास देता, का राहू देत नाही, काय तुमची अडचण आहे असं नाही विचारायचं आहे. बर. आपण त्यांना बोलूया. पोलीस स्टेशनला आम्ही त्यांच्या नावाची तक्रार देतो आणि त्यांना बोलून घेऊन त्यांच्याबरोबर चर्चा करतो. मी थोडे 2 शब्दाची माझी तिथे पोलीस स्टेशनला 2-3 शब्दच लिहून घेतले होते. माझा नंबर घेतला होता. हा. त्यांनी शोधून काढला नंबर. त्याला फोन केला. बर. फोन तिथनं घरनं तना करीत माझ्या जवळ कंप्लीट केलीस म्हणून त्यांनी परत माझ्या भावाकडे गेला. बर. भाव बाहेर गेला होता. भावाला म्हणला बहिणीला सांग नाही तर आम्ही मारू. म्हणजे पूर्ण मारून टाकू? मारूच तिला. नवरा बायको पण दोघं घरी जाऊन म्हणली तिला मारू आम्ही, तिला सांग नाही तर. होय. तो लय आगाव आहे. काय नाव म्हणलं त्यांचं? राजू शामराव नावडकर. आणि तो ना पोलीस स्टेशनला तिथनं लगेच आला. मी परत मागणं गेले. आता तो गाडीवर, मी मागणं रिक्षा मिळवून त्यांनी गेले. तो म्हणते संध्याकाळी आम्ही येतो त्या परिस्थितीत. आता तो त्याला सावध झाला तर तो त्यावेळेस कसं चालू करी? जर तुम्ही अचानक माझ्या घरी आला साध्या कपड्यावर, मावशी काय चाललंय काय नाही, चला आमच्या अमक्याचं लग्न आहे, आम्हाला तुमची गरज आहे, तुम्ही चला आमच्या बरोबर, असं तसं म्हटलं तरच ते नमणार आहे. नाही तर तुम्ही मला विचारायला आला किंवा तुम्ही ड्रेसवर आला की ते ओळखणार आहे, तो बंद करणार आहे. त्याने केले असं माझा मोबाईल नंबर घेऊन शनी कुठं जाती काय करते, मोबाईल नंबर कनेक्ट करून ते सगळं बघत होते. आणि आता सुद्धा त्यानं माझी शंका आहे की घरात एका टीव्ही चॅनेलवर दिसतं बघा, त्याला खर्च असतो पण तो खर्च करून ते मी घरात काय करते हे सुद्धा बघू शकतो. पण काय तुमची दुश्मनी काय आहे? कायच नाही. मग असं का होतंय? काय माहिती, त्याची त्यालाच माहिती. तर मित्र, आता आपण आजीने जे सांगितलं आहे त्याच्यावरती आपण पोलीस स्टेशनला जाऊन जो कोण व्यक्ती त्यांना त्रास देत आहे, राहून देत नाही, त्याला बोलवून घेऊन आपण त्यांच्याबरोबर तिथं चर्चा करू. पण तोपर्यंत सुद्धा आपल्या आजीला आता गरज आहे ती सायकलची गरज आहे मित्रांनो. पूर्णपणे त्यांना असं चालता येत नाही, बसता येत नाहीये. तर कृपया करून आपण आजीसाठी
एक सायकलची मदत करा. तुमच्या चरणी प्रार्थना. जय हिंद, जय महाराष्ट्र.